शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आम्ही मायनी येथे केरन तंत्रज्ञान वापरले ऊसाच्या प्लॉटवर आलोय. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी त्याच्या ऊस पिकाचं नियोजन कसं केलं. तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. नमस्कार. आपलं नाव सांगा. गोरखनाथ सदाशिव माळे. अच्छा, तुम्ही ह्या ऊस पिकाचं कसं नियोजन केलं आणि हे ह्या शेतामध्ये पहिल्यांदा पीक आहे की काय हे जरा सविस्तर माहिती सांगा जरा. हे पीक माझं ऊसाचं पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा आहे. बरं, आता ही कोणती अडसाले वार आहे का? अडचण आहे. अडसाले. आता हे ऊसाला किती महिने झाले? 17 महिने पूर्ण झाले. 17 महिने झालं. आता हे 17 महिन्याचा आपण प्लॉट बघतोय ऊसाचा. तुमचा ऊसा प्लॉट पूर्ण पडलाय ना? हो पूर्ण. ठीक आहे, म्हणजे ऊसाचे 2-3 कांड्या करायला लागतात तुकडे. हो शिवाय आता ह्या ऊसाला पान देऊन किती झाले? 3 महिने झाले. 3 महिने होऊन गेले ह्या ऊसाच्या प्लॉटला. पान दिलेलं नाही तुम्ही अजून? नाही दिले. बरोबर. आता हार्वेस्टिंग चालू आहे सध्या. हा बघतोय आपण की आता ही तोड चालू आहे तुमची इथं. ठीक आहे, ट्रेलर भरायला आलेत. बरं, आता मला सविस्तर माहिती सांगा की तुमच्या ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये काय आता किती ॲव्हरेज निघेल? 90च्या पुढे धरलेला आहे. 90च्या पुढे जाईल. हा बरोबर. बरं, आता ह्या क्षेत्रामध्ये ऊस पहिल्यांदा केलंय का? पहिल्यांदा केलं. पहिल्यांदा केलाय. बरं, आता ह्या खताचं रासायनिक खताचं नियोजन किंवा केरन तंत्रज्ञान कसं वापरलं? केरन तंत्रज्ञान मी 3 वेळा सोडलेला आहे. 3 वेळा सोडलेलं आहे. हो. बरं, आणि खताचं रासायनिक खताचं नियोजन कसं केलं? रासायनिक खत प्रमाणातच दिलं, जास्त दिलेलं नाही. बरं, आता तुमची काय अपेक्षा होती की ह्या क्षेत्रामध्ये किती ॲव्हरेज निघेल? तरी माझं अवरेज आहे 95 ते 100. आता निघेल असं वाटतं ना? हो. हां, पण पूर्वी किती? पूर्वी काय आपल्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला वगैरे कसं निघतं ॲव्हरेज? आजूबाजूचं अवरेज बघितलं तर त्या मापात नाही. अंदाजे सांगा किती एकरी किती निघते ते? तिथं एकर 40 ते 45. एकरी 40 ते 45 ॲव्हरेज निघते. का बरं एवढा ॲव्हरेज कमी काय निघते? खताचा वापर आणि मेहनत कष्ट कमी पडते. जमीन? जमीन खारट आहे. अच्छा, जमीन एकदम तुमची खराब आहे. हम्म. बरोबर ना? हा. हे शेतकरी आहेत. जमीन कसली आहे ती? करेल आहे. करेल जमीन एकदम. ठीक आहे, म्हणजे ह्या शेतामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त असं येत नाही. नाही. हां, नाही येत ना? बरं, आता हा ऊसाचा प्लॉट तुम्हाला काय वाटतं नक्की? आता बघितल्यानंतर जरा समाधान वाटते. समाधान वाटतंय? समाधान वाटते. अच्छा, ठीक आहे. मग आता जिथं ज्या क्षेत्रामध्ये आजूबाजूला बघतोय आपण ही तुमची ऊसाची पिकं आहेत ना शेजारची वगैरे, तर जमीन एकदम खराब आहे आणि अशा खराब जमिनीमध्ये तुमचं सरासरी ॲव्हरेज आहे ती 40-45 टन आहे. बरोबर. हा. आता तुम्हाला किती निघते? 95 ते 100. 95 ते 100 टन जाऊ शकतं. हो. ठीक आहे. बरं, आता ऊस तोडणारे कामगार आहेत त्यांचं काय मत आहे जरा सांगा. ते नको म्हणते तोडायला. तोडायला ना? नको म्हणते. का बरं? त्यांना ते ऊस पडलाय? पडल्यामुळे वडायला पण दमवतोय. अच्छा, वडाला दमवतोय आणि तिची लांबी वगैरे भरपूर आहे. आता बघतोय आपण इथं हा ऊसा किती कांडीवरती ऊस आहे हा सगळा? 42 ते 45 कांडीवरती आहे आणि शिवाय आता उंची पण भरपूर आहे त्यात बघतोय आपण इथं अशी. अच्छा, म्हणजे तुम्हाला जवळजवळ सरासरी 40 टन ॲव्हरेज एक्स्ट्रा मिळते. हा. बरोबर. म्हणजे 1,20,000 उत्पन्न जास्त भेटते. होय. बरोबर. तर आता हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधान आहे का? हो. बरं, तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता ऊस शेतकरी बांधवांना? तंत्रज्ञानाबद्दल तर मी त्याचा वापर कराच म्हणून सांगतोय. बरं बरं बरं. हम्म. अच्छा, ठीक आहे. कारण मी बऱ्याच 4-5 जणांनी मी सांगितलेलं आहे. सांगितलंय. हा. बरं, का बरं सांगितलं तुम्ही? कारण मला अनुभव आला ना. तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय. हा. कारण आपलं चांगलं झालं इतरांचं पण व्हायला पाहिजे. होय. बरोबर ना? हा. अच्छा, ठीक आहे. तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनी तुमचे आभार करतो. धन्यवाद.